संध्याकाळी ठीक 6 वाजता पंचायत मध्ये मीटिंग आहे हो. तरी सर्वांनी वेळात वेळ काढून पंचायत मध्ये हजर राहावे हो. अरे हे पांड्या, अरे सकाळी सकाळी घेऊन आला कर. कसली मीटिंग आहे ग्रामपंचायत मध्ये? मी दौंडी देणारा माणूस, मला काय मात आहे सर. मला दौंडी दे म्हणून सांगितलं, मी दौंडी दिली. बाकीचं काय ते पंचायत मध्ये येऊन ऐका तुम्ही. अरे हे पांड्या, दौंडी चांगले दे, नाही तर लोकांना दुसरीकडे जायला सांगशील. मीटिंग एकीकडे, माणसं एकीकडे आणि तू एकीकडे. एवढ्या दिवसापासून दौंडी देतोय मी, आतापर्यंत कधी चुकी दौंडी नाही दिली आणि आता काय चुकी दौंडी देणार आहे मी. मला शिकवतात. ए पांड्या यार, तो पैजामा फाटलाय. ए टोपे शेवायला. ए टोपे, काऊन पडती का तू? अशी राय ना डोक्यावरती. ऊन पडलंय भरपूर. सावली दिसत.
ऐकून वेडेचाळ करत असाल. हे गाण्या जाते पांड्याला बोलू. हो थांबा थांबा तुम्हाला बोलवलं. बरं चाल. चला. बोला की मालक, काय काम होतं? दौंडी द्यायची होती का तुमच्या नावाची? दौंडी नाही द्यायची, थोडं काम होतं, करशील का? करेल की. सोयाबीनचे पोते काढायचेत, विकायचेत ना, म्हटलं काढशील का? काढेल की, करतो की, दाखवा की. बरं बरं चल दाखवतो. दाखवा. ते पोते काढायचे. होय काढेल की. काढ मग ये. होय मालक काढतो. मालक, सोयाबीनच्या पोते सगळे जेवढे होते तेवढे काढले, पाठच्या दरवाजाला ठेवलेत बरं का. हे एवढे मोजलेत बघा. 21, 22, 23. येतो मालक. मालक, जरा एखादी भाकर असेल तर द्या की जरा. ये गाण्या जरा मामाला एक भाकर दे. हे घ्या भाकर. आला बाबा पांड्या, काय दौंडी घेऊन आला की काय नाही की? ऐका हो ऐका, उद्या सकाळी राशन सुटणार आहे हो. काय पांड्या म्हणते, नुसतं दारूच म्हणते पांड्या. वा रे वा पांड्या. 40 रुपये दिली की झालं. मामा वाजवा की. बरं 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 बरं. रामराम मालक, सकाळपासून उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही हो. थोडी एखादी भाकर मिळाली असती तर द्या की जरा. काम केलेले पैसे तू दारूत घालतो, भाकर बिकर काय नाही तर चल निघ निघ.
माय एखादी भाकर असलं द्या की, पोटातले आग पडली हो. समध्या माणसाचं जेवण झालं तर संपलं. बरं बरं मालक, एखादी भाकर असलं द्या की. भाकर बिकर काय नाही झालं, जा इथून. अरे नका नका, पाय नका पड, पाय नका पड, पाय नका पड. नेमकं आहे तरी काय माणूस बाबा. भाकर घेतो आणि खिशात ठेवतो, त्या झाडाजवळ जाऊन अर्धी भाकर ठेवतो, अर्धी भाकर खात खात जातो. नेमकं आहे तरी काय, काय रहस्य आहे बाबा. गंगू, हे गंगू, गंगू कुठे आहेस तू? हे बघ, मी तुला भाकर आणली बघ. हे गंगू ये बरं, खाऊन घे गंगू ही भाकर. गंगू अगं ये ना ग, रुसलेस का? अगं हे बघ, ही भाकर घे गंगू. अगं मी पण नाही जेवलोय का, 2 दिवसापासून मी उपाशी आहे. ये गंगू, ही भाकर घे गंगू. ए गंगू, गंगू, ए गंगू, गंगू, गंगू ये ना गंगू. ए गंगू, गंगू, ए गंगू. काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं? शांत व्हा, काय झालं, कोण आहे गंगू? पांडुमामा, पांडुमामा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, पांडुमामा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, पांडुमामा, पांडुमामा, पांडुमामा शांत हो. चल पांडुमामा, चल उठ. काय झालं तुम्हाला? कोण आहे हे गंगू? आणि भाकर तर मागून घेता, भाकर न खाता खिशात ठेवून अर्धी भाकर त्या झाडाजवळ ठेवून अर्धी भाकर खात खात जातात. मी तुम्हाला बघितलं त्या दिवशी पण आणि आज पण. कोण आहे गंगू? काय सांगू रे, काय सांगू, विचारून मी काय करणार आहेस तू? मला तुमची व्यथा ऐकायची आहे. या बसून सांगा. खूप पूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी बायको गंगू खूप चांगलं जीवन जगत होतो. ती शेतातून काम करून यायची, मी लाकडं तोडून मळ्या विकून यायचो. सर्व काही सुरळीत चालू होतं. पण एके दिवशी असं झालं की काही 3-4 चोर मंदिरातून चोरी करून माझ्या घरात घुसले होते आणि आम्ही खूप घाबरून गेलो होतो. त्या चोरांना चोरी करताना आणि माझ्या घरात घुसताना गावातील लोकांनी बघितलं होतं. ते चोर चोरी करून लपून निघून तर माझ्या घरून निघून गेले. पण काही चुकीच्या संशयाने सारं गाव माझ्याकडे येत होतं मला मारायला, का मीच चोर आहे म्हणून. दिवसभर काम करून थकलेली माझी गंगू स्वयंपाक करत होते. मी बसलेलो होतो आणि ते चोर घरात घुसले आणि तसं घडलं. पूर्ण गाव मारायला येतलं माझ्याकडे. आम्ही दोघं पण घर सोडून पळालो. शेतानं जंगलात लपून फिरत होतो. 7-8 दिवस जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही. भीतीने लपत फिरत होतो आम्ही. त्यात गंगूला अचानक ताप आला. तिला ठीक करण्यासाठी कोणती गोळी औषध नव्हती व तिचा उपचार मी करू शकेल अशी माझी परिस्थिती पण नव्हती. गंगू मला नेहा द्यायला तर सोडून तर गेली परमेश्वरदारी. हे परमेश्वरा, माझ्या गंगूकडे लक्ष दे रे. शेवटचं पाणीसुद्धा नाही पाजू शकलो रे तिला मी. तिने तिचा दम तोडला. मी जर बाहेर आलो असतो तर गावल्याने मला सुद्धा मारून टाकलं असतं. लपत तिला तिथंच मी पुरलं होतं आणि त्यावर झाडं लावली. बरेच दिवस झाले मी लपत फिरत होतो. नंतर बाजूच्या गावात ते चोर चोरी करताना सापडले.
त्यांनी कबूल केली की ह्या गावात पण त्यांनी चोरी केली होती म्हणून मी जिथे लपलो होतं का त्या शेतीवाल्याने पाहिलं होतं मला, पण त्यांनी नाही सांगितलं चोर मिळाले. मग गावात सांगितलं मी इकडे आहे म्हणून. गाववाल्याने मला घेऊन गेले. गावात सगळे म्हणत होते पांडू असं करू शकत नाही, कारण खरं काय आहे ते माहीत झालं ना त्यांना. नाहीतर हेच सगळे माणसं एका चुकीच्या संशयामुळे गुन्हा काहीच नसताना आम्हा दोघांचा पण जीव घेतला असता. माझी गंगू तर मला सोडून गेली. यातून एकच कळतं, तुम्ही कसं पण वागा, चांगलं किंवा वाईट, पण कधी कधी अचानक आपल्याला कल्पना पण नसते तसं काही घडून येईल म्हणून. चोर सापडले, शिक्षा झाली, सगळं झालं, पण गुन्हा काहीच नसताना पण माझी गंगू मला सोडून गेली. आज न उद्या सगळ्यांना पण जाणत आहे, पण म्हणवा पाहिजे ना की हे माणूस ह्या कारणाने गेलं म्हणून. सगळी कर्माची फेड आहे, आपण काहीच करू शकत नाही. माझी गंगू मला सोडून गेली आणि मी असं झालो. दौंड्या देत फिरतो, काही छोटे मोठे कामं करतो, रात्र झाली की भाकऱ्या मागत फिरतो. हेच होतं माझ्या नशिबात. असंच रोज थोडं थोडं मरून एके दिवशी काहीतरी कारण बनून मी पण मरून जाणार आहे. हेच माझं जीवन होतं. ह्यालाच म्हणतात जगणं. जेवढं आहे त्यातच समाधानी राहा, स्वाभिमानाने जगा. पांडुमामा, मला तुझं मित्र बनण्याची संधी देशील का? तुझी आणि गंगूची कहाणी ऐकून मी आश्चर्यचकित झालो आहे. तुझा मित्र म्हणून तुझा आधार बनवशील का? माझ्यासारख्या लंगड्या म्हाताऱ्यासोबत मैत्री करून तुला काय मिळणार आहे? एखाद्या जवान पोरासोबत मैत्री कर की. माझं काय, मी तर म्हातारा माणूस. काही मिळवण्यासाठी नाही, मैत्रीमध्ये वयाचं काही बंधन नसतं. मला तुम्ही आवडले, तुमचा स्वभाव आवडला. एवढ्या वर्षानंतरही तुम्ही गंगूवरती जीवाफाड प्रेम करता, हीच गोष्ट भावली मला. बाकी तुमच्याकडून काही मिळवायचं नाही मला. बरं बाबा, जशी तुझी मर्जी. बरं, नक्की समजून आपली मैत्री? होय, नक्की. आलो 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 गंगू 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 आलो आलो गंगू 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 आलो आलो गंगू गंगू
पांड्या काय बाबा हे पांड्या उन्हा तानाचं कशाला दारू पिला असेल एवढं? हो ना, एवढं कसं प्यायचं? चल जाऊ दे, चल चल. आधीच ऊन एवढं भयानक ऊन पडायले. राडा आहे मग आता काय? अरे काय चाललंय? काय नाही, कुठे गेलता? बाहेर गेलतो जरा, पण ते येताना रस्त्यावर पांड्या पडलेलं दिसलं दारू पिऊन फुल. कोण? पांडू मामा? हो तेच पांड्या, भेले का वाचले? पांडू मामा हो का? तेच पांड्या. खरं? हो फुल अरे, चला दारू बरं, चला. पिऊन भेले का वाचले की? ए पांडू मामा, पांडू मामा, ए पांडू मामा, पांडू मामा, पांडू मामा, काय झालं तुला? पांडू मामा, पांडू मामा. पांडू मामा, आत्ताच तर आपली मैत्री झाली होती आणि आज तू मला सोडून गेलास. खूप दिवसापासून तू दुःखात जगत होतास. आजच तू एवढा दारू का पिलास? मला सोडून जाऊन माझ्यासोबत घात का केलास? भले तुझं कोणीही नव्हतं, मी तर होतो की रे पांडू मामा. माझ्यासाठी तर जगायचं होतं, माझ्या मैत्रीसाठी तर राहायचं होतं. दुःख, टेन्शन सर्वांनाच असतं, पण हर दुःखाचं सोल्युशन दारू नसतो. या दारूने आतापर्यंत कोणाचंच भलं झालं नाही, झालं तर फक्त नुकसान. कित्येक घर परिवारांचा वाटोळा, लेकरा बाळांचा उन्हाळा, कित्येक माय माऊलींचा संसार उद्ध्वस्त झाला या दारूने. होत असेल तर पिऊ नका. लढणं शिका, हारणं नाही. झिजणं शिका, खचणं नाही. संपवणं शिका, पण स्वतः संपवणं नाही.